हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत दही वडे। त्यासाठी 1 कप उडीद डाळ 2 ते 3 वेळा धुवून रात्रभर भिजत घातलेली आहे। सकाळी त्यातलं पाणी काढून मी ही बारीक अशी वाटून घेणार आहे। वाटते वेळी मी पाणी 1 ते 2 चमचे एवढंच घातलेलं आहे। याप्रमाणे घट्ट आणि अगदी बारीक असं पीठ मी वाटून घेतलेलं आहे। याप्रमाणे उरलेली डाळही वाटून त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून सतत 2 मिनिटं मी ढवळून घेणार आहे। यामुळे यामध्ये हवा जाऊन हे पीठ हलकं होण्यास मदत होणार आहे आणि यामुळे दह्यामध्ये वडे टाकले की ते दगडासारखे न होऊन कापसासारखे मऊ मुलायम आणि स्पॉन्जी होणार। तुम्ही पाहू शकता हे पीठ हलकं झालेलं आहे, पाण्यावरती तरंगत आहे। यामध्ये 1 चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 1 इंच आल्याचा किस आणि 2 ते 3 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे। तोपर्यंत गॅसवर एका बाजूला मी 2 ग्लास पाणी कोमट होण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव टीस्पून हिंग घालून मी हे सगळं ढवळून घेणार आहे। पाणी कोमट झालं की ते बाजूला ठेवून मी एका कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे आणि हातानेच एका वेळेस 1 सुपारी एवढं पीठ पडेल या पद्धतीने मी हे गोल गोल साधारण असे वडे तेलामध्ये सोडलेले आहेत। याप्रमाणे थोड्या वेळाने हे सर्व पलटून घेऊन मी सोनेरी रंगावर तळून घेणार आहे। याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे पण मी असेच वडे तळून घेणार आहे। तुम्ही रेसिपी पाहताय ना, पटपट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब पण करा। तर हे तळलेले वडे आता मी हिंग आणि मिठाच्या पाण्यामध्ये हे थोडा वेळ भिजवून ठेवणार आहे। तुम्ही पाहू शकता वडा किती हलका मस्त पावासारखी जाळी पडलेली आहे। तर तोपर्यंत एका बाउलमध्ये मी 2 वाट्या दही घेतलेला आहे आणि 3 चमचे भरून साखर घातलेली आहे। साखर विरघळेपर्यंत हे सर्व मी ढवळून घेणार आहे। या पद्धतीने व्यवस्थित हे दही मी एकजीव करून घेतलेला आहे। तोपर्यंत हिंग मिठाच्या पाण्यात जे भिजता आहेत वडे ते हलके असे दाबून घ्यायचे आहेत, हलके पिळायचे आहेत। ते फुटतील किंवा कुस्करतील इतपत ते दाबायचे नाहीयेत। या पद्धतीने मी हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर जे आपण गोड दही बनवलेलं होतं ते यावर सारखं मी पसरवून घेतलेलं आहे। यावर मी चिमूटभर काश्मीरी मिरची पावडर एकसारखी पसरवून घेतलेली आहे। त्यानंतर भाजलेली धन्याची पावडर, त्यानंतर भाजलेली जिऱ्याची पावडर आणि शेवटी चाट मसाला थोडासा भुरभुरवून वरून पुन्हा 1 ते 2 चमचे वरून गोड दही आणि त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे मी सर्व केलेलं आहे। यावर तुम्ही हिरव्या चटण्या पण टाकू शकता, पण असंच पण खूप छान लागतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।